आज 2 एप्रिल मंगळवार. सगळ्यांना शुभेच्छा. सुरुवात करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकञ्च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरम. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सर्वांना सादर वंदन. सगळ्यांना शुभेच्छा. नव्यानं कोणी जॉईन झाले असतील तर त्यांचं मनापासून स्वागत. आपण काल 33 पर्यंत उभ्या घेतल्या होत्या, 43 पर्यंत. आज 43 पासून पुढे घेणार आहोत. तर त्याच्या आधीचा श्लोक असा होता, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. तर आपण पाहतो की यज्ञ, दान, तप ही सगळी कर्म जी आहेत यांचा कधीही त्याग करायचा नाही. कार्यमेव म्हणजे ती केलीच पाहिजेत, करण्याजोगीच असतात. कारण का ते दुसऱ्या ओळीत सांगितलं होतं. यज्ञ, दान आणि तप ही सगळी कर्म मनीषिणाम म्हणजे जे विद्वान लोक आहेत, विवेकी लोक आहेत, त्यांना पावन करणारी आहेत, शुद्ध करणारी आहेत. त्यांचं मन, त्यांचं चित्त हे या कर्मांमुळं शुद्ध होत असतं. आणि त्याच्यावरची आपण ओवी पाहिलेली होती. जिये यज्ञदान तपादिके. तर माझा काही घोटाळा होतोय, कुणाच्या लक्षात असेल तर सांगा. कितीपर्यंत झाल्या होत्या ओव्या? ते 43 पर्यंत झाल्या होत्या असं मला वाटते. म्हणजे त्याच्या आधीचा श्लोक त्याज्यम दोषवदित्येके असा होता. कर्म प्राहुर. नाही, मी पाहिलं आणि पुन्हा माझा घोटाळा झाला. 37 ते 43 एवढ्याच झाल्या होत्या. ठीक आहे. त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर मनीषिणः. तो पुढं घ्यायचा. यज्ञदानामुळे माझा घोटाळा झाला. यज्ञदान तपः कर्म न त्याज्य मितीच्या परे हा श्लोक झाला होता. आणि त्याच्यावरच्या आपण ओव्या घेतलेल्या होत्या की जर विचारवंत किंवा ज्ञानी लोक आहेत ते असं म्हणतात की कर्म हे दोषयुक्त असल्यामुळं ते त्याज्य आहे, त्याचा त्याग केला पाहिजे. पण विचारवंत लोक असं म्हणतात की यज्ञ, दान, तपकर्म हे कधीही त्याग करायचा नाही. त्या कर्मांचा कधीही त्याग करू नये. त्याच्यावरच्या आपल्या ओव्या 5-6 झालेल्या होत्या. त्यातली आपण काही उदाहरणं लक्षात ठेवा की सोनं चोख असेल, सोनं चोख करायचं असेल तर त्यातला हिणकण भाग हा काढून टाकावा लागतो. आणि अग्नीचा कंटाळा करून सोन्याच्या बाबतीत चालत नाही. किंवा आरसा स्वच्छ करायचा असेल तर तो घासण्यासाठी नेहमी धूळ ही गोळा करावीच लागते. म्हणजे त्याच्यावरची धूळ आपण बाजूला करतो. धुळीचा कंटाळा करून चालत नाही. कोणी काही सांगतंय का? शोभा नालकर ताईंना काही बोलायचं आहे. हां बोला.
नाही मॅडम, मला पण 42 पर्यंत आलो होतो. हा, मग तेच 143वीच घेतेय मी. बरोबर आहे. हा, हा. आणि 42वी मी आत्ताही सांगितली, ही 42वी सांगितली. की परटाचं उदाहरण दिलेलं होतं की कपडे स्वच्छ व्हावेत म्हणून ते मी उदाहरणही दिलं होतं की लहानपणी आम्ही तो अनुभव घेतलेला आहे. डोणीमध्ये पाणी साठवायचं आणि त्यात खळबळून स्वच्छ कपडे धुतल्यामुळं ते खराब झालं की ते काढून टाकायचं, पुन्हा त्यात स्वच्छ पाणी भरायचं, विहिरीतलं किंवा आडातलं काढून. तसं परटाची डोण ही जी असते ती कधी घाणेरडी म्हणू नये. तसं आपण धन्यवाद. तर तसं आपण कर्म केल्यानंतर ते क्लेशकारक आहे म्हणून कधीही त्याचा त्याग करायचा नाही. पुढचं उदाहरण आपण घेतलं होतं की महिला ह्या अत्यंत कष्ट करून स्वयंपाक बनवत असतात. त्यांनी जर त्याचा कंटाळा केला तर चालेल का हो? सगळ्यांचं मन आनंदी होईल का? नाही. अन्नाचा जर आनंद घ्यायचा असेल, स्वाद घ्यायचा असेल तर स्वयंपाक करायचे कष्ट हे घ्यावेच लागतात. अशी काल ओवी 142वी झालेली होती आणि त्याच्यावरच्या काही स्वरूपानंदांच्या ओव्या राहिलेल्या आहेत, तर त्या बघूया आपण. सुवर्णाचा कस वाढावाही आस, तरी का आगीस कंटाळावे. रजकणी जैसा घासावा दर्पण, दिसावे म्हणून निज रूप. नातरी निर्मळ निज वस्त्रे व्हावी, ऐसी इच्छा जीवी होय जरी. तरी मानू नये सौंदणी मलिन. ते सौंदणी म्हणजे मी सांगितलं होतं डोणी किंवा त्याला सौंदणी असंही म्हणलेलं आहे. त्यातची धुवोन काढावी ती, तैसा करू नये कर्माचा वेर. जरी क्लेश फार वाटली ती, रांधायाचे श्रम घेतल्या वाचून. रुचिर पक्वान लाभे काय. आता रोजच्या जीवनातला अनुभव आहे. समजा एखादी महिला म्हणली नाही बाबा आज मला भाजी चिरण्याचाच कंटाळा आलाय, ती सबंध वस्तू घालू शकते का? तशा भाज्या बनवू शकते का? नाही करू शकत. तिला ती स्वच्छ करायची, छान चिरायची, मग फोडणीला टाकायची. सगळी जी पद्धत आहे अन्न बनवण्याची, ती सगळी ती कष्ट घेतच असते आणि त्यात आनंद वाटत असतो. म्हणून या कर्म करावी ऐसाच, निर्णय हा साच कित्येकांचा. ऐसा त्यागाची या संबंधी गोंधळ, परस्परा मेळ पडेची ना. त्यामुळे लोकांच्या आता पुढच्या ओव्या आपण शिकणार आहोत की आपल्या मनामध्ये त्यागाच्या बाबतीतला जो गोंधळ आहे तो समजत नाही आहे. नेमका कशाचा त्याग करायचा आणि का करायचा. तरी विसंवाद, या 2 ओव्या वाचून घेते, मग आपण मूळच्या वाचूया. तरी विसंवाद सर्व तो फिटावा, त्याग आकळावा यथार्थत्वे. ऐसेस प्रमाण करू निरूपण, देई अवधान धनंजया. तरी त्याग येथे जाणावा त्रिविध, दाखवू विशद विभागोनी. काल मी सांगितलं होतं की हा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. 17 अध्यायांमधला सगळा सार किंवा त्याच्यातलं सगळं महत्त्वाचं आता इथे पुन्हा आपल्याला जसा गोष्टीचा, एखाद्या नाटकाचा किंवा एखाद्या चित्रपटाचा असा आढावा घेतला जातो, तसा आपल्या या संपूर्ण ग्रंथाचा, आणि हा एवढा मौलिक ग्रंथ आहे, सगळ्यांच्या उपयुक्ततेचा आहे. 7-8 हजार वर्ष झाली तरीसुद्धा आजही जसाचा तसा तो उपयोगी पडतोय. म्हणून ही जी मतं आहेत त्याच्यातली आता त्यागाचे 3 प्रकार सांगणार आहेत आपल्याला पुढे. आपण यातल्या ज्या 2-3 ओव्या राहिल्या त्या बघूया. इहिगा शब्दी एक कर्मी बांधविती बुद्धी, ऐसा त्यागू विसंवादी पडोनी ठेला. आता काय म्हणतायत की अरे पार्था, असं बोलून काही लोक कर्म हे बुद्धी पातळीवर रेंगाळत ठेवतात आणि रेंगाळत ठेवून कर्म करणं कसं आवश्यक आहे हेही स्वतःशी समजून घेतात. अशा प्रकारे कर्मत्यागाविषयी विसंवाद निर्माण झालेला आहे. इहिगा शब्दी एक कर्मी बांधविती बुद्धी. काही जण कर्मामध्ये आपली बुद्धी रमवावी असं सांगतात
आणि ऐसा त्यागो विसंवादी, तर काही जण त्याचा त्याग करावा असं सांगतात. म्हणजे हा विसंवाद झाला, दोघांमध्ये एकमत होत नाही. आणि त्यामुळं जो सामान्य मनुष्य आहे किंवा जो ऐकणारा आहे त्याच्यामध्ये असा मनात गोंधळ किंवा कोलाहल निर्माण होतो. जसं आपल्याला बघा एखादा निर्णय घ्यायचा असतो, मुलामुलींच्या लग्नाचा असेल, नोकरीचा असेल, आयुष्यातल्या एखाद्या मोठ्या घराचा असेल, आणि अशा वेळेला एक जण म्हणतो हीच गोष्ट केली पाहिजे, हेच घर घेतलं पाहिजे, हे आजच्या आज बुक करायला पाहिजे. दुसरे 4 म्हणतात नाही हो, घाई करू नका, अजून आपल्याला चांगलं काही पाहायला मिळेल. मुलांच्या बाबतीत तेच होतं, मुलगी असेल, मुलगा असेल, नवरा पाहायचा आहे, अहो घाई करू नका, सगळी पारखून घ्या व्यवस्थित, शेजारी पाजारी त्यांना विचारून घ्या कशी आहेत माणसं, त्यांच्या अन्य नातेवाईकांना विचारा. एखादा म्हणतो नाही हो, आपल्याला प्रत्यय आला आहे ना, हा मुलगा समोर आहे, दिसतोय, चांगला आहे, निर्णय घेऊन टाका. असं आलं की माणसाच्या मनात विसंवाद होतो, गोंधळ निर्माण होतो. तेव्हा निर्णय हा घेतलाच पाहिजे आणि तोही मुख्य ते गोष्ट करायलाच पाहिजे. कर्म कधीही त्याज्य, म्हणजे त्याग हा कधीही त्याज्य नाही, त्याग हा करायलाच पाहिजे. 44 मध्ये काय म्हणतात, परियाता विसंवादू तो फिटे, त्यागाचा निश्चयो भेटे, तैसे बोलो गोमटे अवधान देई. पण आता ही वैचारिक विसंगती झाली, हे आपलं तत्त्वज्ञानातलं चाललेलं आहे. मी व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला उगाच सांगितलं की वैचारिक विसंगती ही संपेल आणि त्या त्यागाचा निर्णय हा बुद्धीमध्ये प्रवेश करेल. एकदा बुद्धीला एखादी गोष्ट पटली ना की मग ती चांगली निर्णय घेते. कारण व्यवसाय आत्मिका बुद्धी एका इह कुरुनंदन आपल्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि म्हणून ती निश्चय करणारी आहे. त्या बुद्धीमध्ये एकदा हा त्यागाचा निर्णय झाला की मग तू त्याग करायचा निश्चय करशील, निश्चित निश्चय करशील. आणि ते सगळं तुला उत्कृष्ट पद्धतीने सांगतो. तैसे गोमटे बोलो किंवा तैसे बोलो गोमटे अवधान देई. भगवंत म्हणजे ज्ञानदेव सांगतायत की अरे ते तुला गोमटे आपण म्हणतो ना गोरा गोमटा म्हणजे छान आहे अशा अर्थी, तसं तुला उत्कृष्ट पद्धतीनं आता ह्या त्यागाबद्दल मी तुला सांगतोय, ते तू समजून घे. आलं लक्षात? आता पुढचा श्लोक आधी आपल्याला घ्यायचा आहे, पण याच्या त्यावरच्या त्या 2 ओव्या आपण आधीच स्वरूपानंदांच्या घेतल्या. आता श्लोक काय आहे बघा. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम, त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. काय आहे? निश्चयं शृणु, शृणु म्हणजे ऐक, मे म्हणजे माझ्याकडून, तत्र म्हणजे त्या बाबतीत, त्याग करायचा, कर्मफलाचा त्याग करायचा की करायचा नाही याबद्दल काय आहे, गोंधळ आहे ना मनामध्ये. ते त्याला कोणी उद्देशून सांगितलं, भरत सत्तम, भरत वंशातला श्रेष्ठ म्हणजे अर्जुना. शिवाय तो कसा आहे, पुरुष व्याघ्र, वाघाची किंवा सिंहाची पुरुषाला उदाहरणं हे दिली जाते, उपमा दिली जाते, म्हणजे तो श्रेष्ठ आहे म्हणून. तर हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना. आणि पुढं म्हणलंय तत्र, तत्र म्हणजे संन्यास आणि त्याग या दोहोंच्या बाबतीत, त्यागे म्हणजे त्याग या विषयाच्या बाबतीत, मे निश्चयम माझा निश्चय झालेला आहे, शृणू तो तू ऐक. कसा आहे आता त्यातला त्याग सांगतायत. प्रथम त्यागो ही पुरुष व्याघ्र, अरे पुरुष व्याघ्रा, अरे पुरुष श्रेष्ठा. त्याग हा ही म्हणजे कारण, कारण त्याग हा किती प्रकारचा आहे, त्रिविध हा म्हणजे 3 प्रकारचा आहे. संप्रकीर्तितः, संप्रकीर्तितः म्हणजे चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. त्यागाचं 3 प्रकारचं त्याचं स्वरूप हे आता सांगितलेलं आहे भगवंतांनी, ते आपण समजून घ्यायचे. 17वा अध्याय झाला, श्रद्धात्रय विभाग झाला. आपण तिकडे गीतेमध्ये गुणातीतमध्ये सत्वगुण तम हेच 3 गुण, त्याच्या पलीकडे जायचे पाहिले, पण त्यातले त्यात जो सत्वगुण आहे हा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आता आपल्याला या त्यागाचे 3 भेद, सात्विक, राजस आणि तामस, असा 3 प्रकारचा त्याग हा आपल्याला समजून घ्यायचा आहे.
आता त्याच्यावरच्या आधी ओव्या शिकू, नंतर त्यागाचे 3 प्रकार. कारण आपल्याला नुसतीच गीता शिकायची असते तेव्हा लगेच आपण ह्याचे 3 प्रकार शिकून घेतले असते. आता इथं काय म्हणतात बघा, ज्ञानदेव काय म्हणतात, तरी त्यागू येथे पांडवा, त्रिविधू पै जाणावा, तया त्रिविधा ही बरवा विभागू सांगे. अरे पांडवा, अरे अर्जुना, मी आता तुला काय करतो, तर त्रया त्रिविधा ही बरवा, या त्यागाचे जे 3 प्रकार आहेत हे मी तुला बरवा म्हणजे चांगला उत्तम रीतीनं सांगतो आणि तो तू आता नीट ऐकावंस. कारण हा त्याग 3 प्रकारचा कसा आहे बघा. आपल्याला दान वगैरे सगळं आपण 17व्या अध्यायात शिकलो की नाही. आहार 3 प्रकारचा, दान 3 प्रकारचं, अशी सगळे जी विविधता शिकलो, यज्ञ 3 प्रकारचे, ते सगळे शिकलो आहोत. पण आता त्याच्या पुढची पायरी आहे, आपण त्याग 3 प्रकारचा कसा आहे तो शिकणार आहोत. कारण आत्तापर्यंत सगळ्याचं वर्णन तुला केलं आहे, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा मी तुला सांगतो असं सांगताय. त्यागाचे 3 प्रकार, की जिती जरी गोचर, तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण. आता हे जे त्यागाचे 3 प्रकार पुन्हा जे स्पष्ट सांगायचे आहेत त्याच्यावरून तू काय समजून घेशील, तर किजती गोचर, गोचर म्हणजे तुझ्या इंद्रियांना समजतील, इंद्रिय गोचर होतील, तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण. आपल्याला फापट पसारा नको आहे, त्याचं सार लक्षात आलं पाहिजे. महत्त्वाचं त्याच्यात काय आहे या बोलण्यातलं तात्पर्य समजायला पाहिजे. काही जण बघा आपल्याला एवढंच काहीतरी असतं ते फार मोठं लांबून अगदी विस्तारून सांगत असतात. आपण म्हणतो थोडक्यात सांगा, नेमकं काय पाहिजे. अहो नाही, आम्हाला तुमची गाडी हवी आहे, आम्हाला असं गावाला जायचं आहे किंवा आमच्या पेशंटला दवाखान्यात न्यायचं. पण त्याच्या आधी ते बरंचसं काही सांगत बसतात. एवढा वेळही नसतो, सांगायलाही वेळ नसतो, ऐकायला नसतो. तसं आता इतक्या वेळा सांगितले सगळे 3 प्रकार. मग आता नेमकं काय करायचं आहे, तर तुला मी त्याचं तात्पर्य सांगतो किंवा त्याचं सार सांगतो. या विवरणाचा सारभूत अर्थ एवढाच आहे की हे 3 प्रकार मी तुला पुन्हा एकदा नीट समजावून देतो. मज सर्वज्ञाची ये बुद्धी, जे अलोट माने त्रिशुद्धी, निश्चय तत्व ते आधी अवधारी पा. आता परमेश्वर परमात्मा कसा आहे, सर्वज्ञ आहे, त्याला सगळीकडचं समजतंय. आपल्याला फक्त जेवढे आपल्या दृष्टीची झेप आहे, जेवढी कानाची झेप आहे, जेवढी रसनेची झेप आहे, वाणीची आहे, तेवढंच आपण बोलू शकतो, बघू शकतो, ऐकू शकतो. पण भगवंत सांगतायत की मज सर्वज्ञाची आहे बुद्धी, सर्वज्ञ अशा माझ्या बुद्धीला, जे अलोट मानी त्रिशुद्धी, जी अतिशय गोष्ट पटते, माझ्या सर्वज्ञाच्या बुद्धीला अलोट म्हणजे अतिशय जी गोष्ट पटलेली आहे, त्रिशुद्धी, कुठली गोष्ट 3दा शुद्ध करून घ्यायची असते, खात्री करायची असते. तो हे एकदम आता आठवलं, कौटिल्य नावाचा जो आहे, खूप जणांनी चाणक्य कौटिल्य ऐकले असेल, सिरियल पाहिली असेल, तो म्हणायचा त्रयाणाम एकवाक्ये संप्रत्यय. म्हणजे 3 दूतांना पाठवलं तर 3घांच्या बोलण्यात जर एकवाक्यता आली तर त्या घटनेवर विश्वास ठेवावा. नाही तर एक खडबडत अडखळत काहीतरी सांगेल, दुसरा ठासून सांगेल, तिसरा म्हणाल माझ्या ते लक्षात नीट आलेलं नाही किंवा असं असं आहे, तिसरीच बाजू सांगेल, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. तसं कुठल्याही गोष्टीची शुद्धी 3दा करून घेतो, पारखून घ्यायचं. ते हे आहे ना, आत्ताच त्या ताईंनी सांगितलं की नाना फडणवीसांकडे रत्नपारखी येतो, फसवा होता तो. फसवण्यासाठी त्यांनी 2 खडे असे सारखे आणले, पांढऱ्या रंगाचे, स्फटिकाचा जसा असतो तसा शुभ्र, आणि 2 खड्यातला म्हणे नक्की यातला खरा कुठला आहे तो शोधून द्या, सांगा ह्यातला तर तुम्ही खरे रत्नपारखी. आता ते हुशारच होते. मग त्यांनी काय केलं, एक 5 मिनिट विचार केला, पाहिलं, इकडून इकडून पाहिलं, त्याचे सगळे पैलू तर सारखेच दिसत होते, काहीच फरक नव्हता. त्यांच्या हातात असतानाच एका खड्यावर वरनं माशी आली आणि पटकन बसली. याचाच अर्थ काय, ती माशी बसली म्हणजे ती खडी साखर आहे, कारण माशी काही रत्नावर बसणार नाही. अशा काही काही आपल्याकडं असे असतात आडाखे
आणि त्याच्यावरनं माणूस शोधून शकतो. तसं तू एकाग्र होऊन मी जे काही तुला सांगतोय आणि जे माझ्यासारख्या सर्वज्ञाच्या बुद्धीला जे जे काही पटतंय, जे निश्चयपूर्वक 3 प्रकारे निश्चय करून जे खात्री झालेलं आहे, त्याचा तू विचार कर आणि ते तू प्रथम ऐक. म्हणून आत्ता सांगितलं, मज सर्वज्ञाची ये बुद्धी, जे अलोट माने त्रिशुद्धी, निश्चय तत्व ते आधी अवधारिपा. निश्चय पाहिजे. डळमळीत गळमुळीत काहीही व्यवहारातही चालत नाही. आणि आपल्याला एवढं तत्त्व समजून घ्यायचं आहे, एवढं परमतत्वापर्यंत पोचायचं आहे, परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे, तर ते निश्चित तत्त्व समजून घेतलं पाहिजे. पुढं म्हणतात, तरी आपुली ये सोडवणे, जो मुमुक्षू जागो म्हणे, तया सर्वस्वे करणे हेची एक. आता बघा, तरी आपुलेलिया सोडवणे. सोडवणे म्हणजे आपल्याला मुक्त व्हायचे, जन्म कर्म बंधनातून मुक्त व्हायचे. म्हणून मुमुक्षू जागो म्हणे. जो मुमुक्षू असतो, मुमुक्षू कुणाला म्हणले हो? मोक्तुम इच्छा मुमुक्षा. आणि ज्याला ती इच्छा आहे तो मुमुक्षू. म्हणजे ज्याला मुक्त व्हायचे या संसारातून, हा संसार सागर पार करायचा आहे, त्याला मुमुक्षू म्हणतात. मग तो दक्ष असतो, जागो म्हणे, तो जागा असतो. काही लोक बघा डोळे मिटून नसतात, पण तरी ते लक्ष आईचं असेल. महत्त्वाच्या महिलासुद्धा अशा खूप दक्ष असतात. त्यांना घरात किंचित जरी आवाज आला तरी सांगतील काय, कोण काय करतंय, डब्यातलं काय घेतलंय. म्हणजे त्या असतील बाहेरच्या अगदी हॉलमध्ये, तरीसुद्धा त्यांचं लक्ष जाईल. तसा हा जो मुमुक्षू आहे, हा अगदी चाणाक्ष आहे, दक्ष आहे. आणि त्यामुळं त्याला त्यागाचं स्वरूप हे सर्वस्वे करणे हेची एक. काया वाचा मनानी तो त्याग करायला पाहिजे, सर्वस्वाचा त्याग करायला पाहिजे. हे त्याला पक्क समजतं किंवा त्यानं पक्क समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला मोक्ष मिळायला पाहिजे, मोक्ष मिळायला पाहिजे, अंतःकरणापासून इच्छा आहे. पण त्यागाचं रहस्य ओळखून मगच त्यानं आचरण करायला पाहिजे. नाही तर नुसती त्यागाची काही जपमाळ घेऊन चालणार नाही. तुम्हाला मागे गोंदवलेकरांच्या जीवनातला प्रसंग सांगितला. आता काल परवा सावरकर चित्रपट पाहिला. सर्वस्वाचा त्याग केला हो त्यांनी. आपलं मूल गेलं तरी त्याचं दुःख नाही. बायका, मुलं, आई वडील, भाऊ बहिणी कुणाच्याही याच्यात गुंतले नाहीत. फक्त देशसेवा, देशासाठी त्याग. तो त्यांचा तर त्याग म्हणजे कोणी त्याला काय म्हणू, बोलूच शकणार नाही की तसं आपण करूच शकणार नाही. त्या काळच्या लोकांनी जो केला ना. आता त्या चित्रपटात तर दाखवलं आम्ही परवाही मी म्हटलं होतं, अंदमानला जाऊन आलो तर त्यांचा सगळा जीवनपट तिथे दाखवलेला आहे. आणि कशा प्रकारे त्यांना हैराण केलं जायचं, तो कोलू ओढवला जायचा, 2 शब्द बोलायचे नाहीत, कुणाशी काही तक्रार करायची नाही, किती फटकारे. पण हे सगळं त्याग करणाऱ्यासाठी, ज्याला मुमुक्षू आहे, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, त्यानं हे सगळं आचरण समजून घेतलं पाहिजे. आणि सगळ्या परीनं सगळीकडून त्याग व्हायला पाहिजे. नुसता काय म्हणतात ना, बोलघेवडे तोंडाने म्हणतात आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, आम्ही ते सगळं देणार. परवा एक गोष्ट वाचली, आत्ता एकदम आठवली बघा मला. एक राजा असतो आणि त्या राजाकडे चांगला अगदी काव्य म्हणजे संगीतकार किंवा ज्याला अगदी सुंदर गीत गाणारा गीतकार असा आलेला असतो. आणि इतका सुंदर तो गात असतो, तर राजा वाह 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 करत असतो. त्यालाही असं वाटतं, बघा आपली कोणी स्तुती केली की लगेच आजकाल माणसाला बरंच असतं. तर तो म्हणतो वाह वाह काय सुंदर आहे, किती छान गायलात, कुठला जो राग असेल तो. तुम्हाला यासाठी पोतभर सोन्याच्या मोहरा दिल्या बरं का. मग तो म्हणतो आता मी नाही अजून तुमचं मला ऐकायचं आहे गाणं. मग अजून तो गात राहतो. आता म्हणतो यानं एक पोतं रत्न दिली.
अजून तो संगीतकार छानच गात राहतो. तो म्हणतो आता तरी थांब. नाही नाही म्हणे, एवढं सुंदर तुम्ही गाता आहात, मला फार पटलेलं आहे तुमचं. मग नंतर पुन्हा तो गात राहतो. तो म्हणतो तुम्हाला 5 गावं इनाम दिली. छान. याला अजून असं वाटतं की आपण इतकेच चांगले आहोत का. मग पुन्हा तो गात राहतो. अगदी रात्र संपत येते. आता तर म्हणतो मी तुम्हाला अर्ध राज्य दिलं. आणि सगळ्यांनी कडकडाट केला टाळ्यांचा. हा घरीच आनंदात आला, सुखानं झोपला. अर्थात त्याची अपेक्षा नव्हती, पण त्याला कल्पनेपेक्षा इतकं जास्त मिळणार म्हटल्यावर माणसाला जरा आश्चर्यच वाटतं ना. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, 1 महिना गेला. अहो त्यातले 5 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. शेवटी त्याला असं वाटतं की राजेसाहेब फार कामात मग्न असतात, आपण जरा जाऊन तिथे विचारूया. गेला सगळ्यांची परवानगी घेऊन. अहो ते परवाचे संगीतकार गायक आलेले आहेत. राजांनी वा वा वा, या या या, स्वागत तुमचं. म्हणे महाराज नमस्कार. का हो, काय येणं केलं. नाही, मला जरा असं विचारायचं होतं की आपण त्या दिवशी म्हणालात की अर्ध राज्य देणार, ते पोतभर धान्य, हे आधी धान्य होतं, पैसे देणार, सुवर्ण मोहरा देणार, रत्न देणार. अहो म्हणे तुमच्यावर मी एवढा खुश झालेलो होतो, तुमचं गाणं ऐकून मी इतका हे झालेलो होतो की ते सगळं तुम्हाला दिल्यासारखंच आहे हो. डोक्याला हात लावून हा परत येतो. म्हणजे त्यागाची इच्छा नुसती व्यक्त करणं आणि खरा त्याग करणं यात किती फरक असतो बघा. आता त्या मुमुक्षूनं मात्र सगळ्याची इच्छा व्यक्त केलीच नाही आहे, तो सोडूनच देतो. आता त्या रागाच्या बाबतीत आपण त्याच्यातही 14व्यातही पाहतोच आहोत की वैराग्य कसं आलं पाहिजे. की राग म्हणजे आसक्ती, मला अजून हे पाहिजे, मला अजून ते पाहिजे. आपण सकाळी थोडं ते पाहत होतो. त्यानुसार हे सगळं म्हणजे आपल्या परीनं सगळं आचरणसुद्धा पाहिजे. आचरणातून तो त्याग व्यक्त व्हायला पाहिजे, दिसला पाहिजे. समोर जरी कितीही आलं, म्हणजे काय म्हणू, आमिष असेल, प्रलोभन असेल, पण ते माझं नाही, इदम न मम, अशा भावनेतून हा त्याग केला पाहिजे. पाहूया पुढचा श्लोक. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. मगाशी चुकून हा श्लोक, कारण 2 श्लोकात यज्ञदान तपकर्म आलेलं असल्यामुळं त्या ताईंनी सांगितलं म्हणून माझ्या लक्षात आलं की मला ते वाचून असं वाटतं की हे झालेलंच आहे. तर नेहमी सांगतात की यज्ञ, दान आणि तप ही 3 कर्म मुळीच सोडायची नाही आहेत, त्याज्य नाही आहेत. कार्यम एवतत, ती केलीच पाहिजे. कारण का, की यज्ञ, दान आणि तप ही कर्म जी विद्वान लोक आहेत, जे विवेकी लोक आहेत, जे बुद्धिमान लोक आहेत, त्यांना पावन करतात. मग आता आपण त्यांच्यामधलेच मोडतोय, त्यांच्यामध्येच आपण जाणार आहोत, तर आपल्यालासुद्धा ही 3 कर्म करता आली पाहिजे. काल मी सांगितलं होतं यज्ञ म्हणजे ती काही आहुतीच पाहिजे, त्याच्यामध्ये हवीर द्रव्यच टाकलं पाहिजे, तूप टाकलं पाहिजे, तीळ टाकले पाहिजेत, गणेश याग असेल तर ते मोदक टाकायचे, तसं अपेक्षित नाही. खरं दान, आत्ता जे सांगितलं त्या राजाचं दान पटलं का हो तुम्हाला ना मला. अर्ध्या राज्यापर्यंत जो द्यायला निघाला त्याला निदान काहीतरी सुवर्ण मोहरा काही का विना द्यायला पाहिजे होत्या. मग असा हा त्याग काय उपयोगाचा. ठीक आहे. मग आता त्याच्यावर ज्ञानदेव काय म्हणतात बघा. जिये यज्ञदान तपादिके इये कर्मे जिये आवश्यके तियेन सांगवी पांथिके पाडले जैसी. आता ही जी 3 कर्म आहेत ती अवश्य केली पाहिजे, ज्याला मस्ट म्हणतात, इंग्रजीत मस्ट, केलीच पाहिजे. त्याप्रमाणे आता त्याला खूप उदाहरणं दिलेली आहेत नंतर त्यांनी. ती काय काय सांगतात. तियेन सांडावी पांथिके. पांथिक म्हणजे वाटसरू. आता वाटसरू किंवा प्रवासू जो असतो त्यानं पाऊले जैसी, उदाहरण इतकं छान दिलेलं आहे. मला समजा
सज्जनगडावर जायचं, पायी जायचं. तर निम्म्या रस्त्यापर्यंत आलो किंवा तिथल्या त्या प्रवेशद्वारापर्यंत आलो आणि आता वर 100च पायऱ्या राहिलेल्या आहेत आणि मी जर म्हणलं नाही मी आता नाही चालणार, माझे पाय थकले, तर तिथलं माझं ध्येय आहे, तिथं पोहोचण्याचं आहे, ते होईल का हो? पूर्ण नाही. म्हणून त्यांनी म्हणलं आहे की प्रवासी माणसानं पांथिक म्हणजे प्रवासी, वाटसरू, त्यानं पायानं चालणं सोडून देऊन चालेल का हो? त्यानं अखंड आपला प्रवास, आपलं जे ध्येय आहे, जिथं गाठायचं आहे तिथपर्यंत चालतच राहावं लागतं. आत्ताच पाहतोय आपण नर्मदा परिक्रमा कित्येक जण करून येतात. खूप आता परवाच्या ह्या सज्जनगडाच्या याच्यावर मिरजपासून प्रवासी आलेले होते, कोणी जामपासून नंतर एक अशी हे करत असतात, प्रदक्षिणा करत असतात. आता बघा उत्तर वाहिनी नर्मदेची एक 18 किलोमीटरची अशीच प्रदक्षिणा असते. पण ती होईपर्यंत माणूस थांबत नाही, ते पाय तसेच चालत राहतात. म्हणून जो यात्रिक आहे त्यानं पावलापुढं पाऊल टाकावंच लागतं. तीर्थक्षेत्राला पोहोचेपर्यंत चालणं सोडून चालत नाही, सोडू नये. आणि ही त्याचप्रमाणे ही यज्ञ, दान, तप ही तिन्ही कर्म आवश्यक आहेत. मुमुक्षूंनी कधीही त्यांचा त्याग करू नये, ती कर्म केलीच पाहिजे. आता पुढे काय म्हणतात बघा. हारपले न देखिजे तव मागून सांडीजे, का तृप्त न होता न लोटीजे, भाणे जेवी. आता अजून 2 उदाहरणं देतात ज्ञानदेव. हारपले न देखिजे, हारपले म्हणजे हरवले. आपल्या घरात कधी कधी या बाजूची जागा आहे, ती वस्तू तिकडे ठेवली जाते. सोन्याचा दागिना असेल, घरातली महत्त्वाची मौल्यवान कागदपत्र असतील, म्हणजेच हरवलेली वस्तू असेल, ती न देखीजे, ती दिसत नाही तोपर्यंत काय होतं, सापडत नाही तोपर्यंत मागून सांडीजे. मागू म्हणजे त्याचा माग घेणं, शोध घेणं, हे बंद करायचं नाही. लोक म्हणतील सापडेल हो जेव्हा पाहिजे, पण आज आपल्याला जी वस्तू पाहिजे ती सापडल्याशिवाय आपण चैन पडतं का हो? पुन्हा मी महिलांकडेच येते. आम्ही तो रोज अनुभव घेतो की अगदी एखादा चमचा असतो, पण तो चमचासुद्धा सापडेपर्यंत ती बाई चैन पडत नाही. तिला जागच्या जागी सगळ्या वस्तू गेल्याच पाहिजेत, त्या सापडल्याच पाहिजेत. एखादी वस्तू आपल्याला घरातली मौल्यवान आहे, ती सापडत नाही, चैन पडणार नाही, त्या दिवशी जेवण जाणार नाही. तिचा शोध हा घेतलाच पाहिजे. अजून पुढं एक उदाहरण देत आहेत. का तृप्त न होता न लोटीजे, भाणे जेवी. भाणे म्हणजे वाढलेलं ताट. काय शब्द वापरलेले आहेत त्यांनी, भांड वगैरे म्हणलं तसं त्यांनी भाणे शब्द वापरलेले. की समजा आपल्याला जेवायची खूप भूक लागलेली आहे, का तृप्त न होता नुसतं ताट समोर आणून ठेवले, अगदी छान पंचपक्वान्न आहेत, पण त्या ताटाकडे बघून आपलं पोट भरणार आहे का हो? नाही. म्हणून काय सांगतायत की ते कधीही न होता लोटीजे, तृप्त न होता लोटीजे. काही लोक म्हणतात नको झालं आमचं समाधान, बघूनच समाधान झालं. अहो बघून झालं, पण पोट तर खरं भरायला पाहिजे. पोटाला तृप्ती मिळायचा एक आपल्याला समाधान असतं ना तृप्त झाल्याचं, ते मिळेपर्यंत ते जेवणाचं ताट कधीही लोटायचं नाही. भाणे जेवी, दूर लोटायचं नाही. मग तिथं भीडभाड नाही. आपल्याला भूक लागली आहे ना, भूक लागल्यावर लाजू नये. किंवा आयुर्वेदसुद्धा नेहमी सांगतो, भूक लागल्यावर जेवलं पाहिजे, चरचरून भूक लागल्यावर जेवलं पाहिजे. हां, ते ताट कधी जो बाजूला सरकवेल, आत्ताच घरून जेवून आलेला आहे, आपण म्हणू बसा हो आमच्याबरोबर 2 घास का, तो म्हणेल नको हो मी आत्ताच जेवून आलेला आहे, मी तृप्त झालेलं आहे. पण कडकडीत भूक लागली तरी काही काही लोक म्हणतात नको बाबा आम्हाला आमच्या घरी वाट बघतो. अरे पण आत्ता भूक लागली, ताट मिळाले, जेव ना तू, तृप्त हो ना, तोपर्यंत ते ताट सरकवू नकोस. इतकं सोपं गोष्ट आहे, पण माणूस तिथे सुद्धा संकोच करत राहतो. तसंच इथे आपल्याला योग्य आपलं जे कर्तव्य आहे ते केल्याशिवाय आणि त्याचं कुठलंही फळ अपेक्षा न करता सगळ्या प्रकारचा कर्मफळांचा त्याग करायला पाहिजे. म्हणजे मग मुमुक्षुत्व जे आहे ते त्याचं प्राप्त होईल, त्याला मोक्ष मिळेल. आता पुढची ओवी आहे शेवटची म्हणजे
याच्यातली अजून एक आहे. तैसी अजून एक देतात. नाव थडीन पवता, नाम. किती उदाहरणे देतात हो ज्ञानदेवांना. नुसतं असा पाऊस म्हणजे पडतोय त्यांचा. नाव थडी न पडता पवता, न सांडीजे केळी न फळता. ही फार सुंदर ओवी आहे बघा. का ठेविले न दिसता दीपू जैसा. मगाशी सांगितलं होतं की तीर्थक्षेत्राला पोहोचल्याशिवाय आपलं चालणं थांबवायचं नाही. आता म्हणतायत नाव थडी न पवता. आपल्याला दुथडी शब्द माहिती आहे, पण एक इकडचा तीर आणि दुसऱ्या तिकडचा तीर, तर या तीरावरून तिकडं जायचे. पाणी खूप आहे. तुम्ही कुरवपूरला वगैरे गेला असाल, त्या कढयासारख्या नावा असतात आणि त्याच्यात बसून जातात, पण रात्रीच्या नावा त्या सोडत नाहीत. जायला येतं, परत यायला येत नाही कधी कधी. तर इकडून पलीकडं गेल्याशिवाय पण नाव सोडून चालेल का हो? निम्म्या रस्त्यात लोक म्हणतील एवढं तिकीट आहे, नको, आम्ही निम्मेच पैसे देतो, निम्म्याच याच्यात उतरतो, चालेल का? पाण्यात उतरलो तर नाही. तसं नाव थडी न पवता म्हणजे पहिलं तीरावर न पोचता, न सांडीजे, ती कधीही सोडून द्यायची नाही. किंवा अजून म्हणलेलं आहे न सांडीजे केळी फळता. ते सांडीजे शब्द दुसऱ्याही ठिकाणी उपयोगी आहे. ज्यांना केळीची बागा असतील किंवा पाहिलेली असेल की आपल्या दारास पाठीमागे लावलेली असेल तर माहिती असेल की केळीचं सुद्धा असंच असतं. केळी न फळता. फळता म्हणजे तिला ती प्रसवल्यानंतर तिची ती एवढा मोठा तो लोंगर बाहेर येतो, तर तो पूर्णपणे बाहेर आल्याशिवाय, प्रसवल्याशिवाय, म्हणजेच ती पक्व झाल्याशिवाय केळीचं झाड तोडायचं नाही. ती प्रसवल्या लगेच तोडून टाकलं तर ती केळं पिकणार नाही. आम्हाला आठवतं, आम्ही कॉलेजला जेवाळेला राहत होतो, आमच्या समोरच एक, म्हणजे आमच्या शेजारी अशी ती बागा होती. बागेच्या जागा होत्या पूर्वीच्या राजे लोकांच्या, आणि जोडून सगळी घरं, म्हणजे फक्त मध्ये ती पत्र्यांचीच हे असायची. तर अगदी मध्ये जशी भिंत असते, भिंतीला भिंत लागून, तर आमच्या त्या तिथं एक गुरवाजी म्हणून होते आणि त्यांनी समोर केळी लावलेली होती. जे काही ज्या काळानंतर ती केळी बरोबर प्रसवणार, तो आवाजसुद्धा ऐकू नये वगैरे म्हणतात. पण ती केळ जरी प्रसवली तरी त्यातलं केळ पिकायला लागल्याशिवाय ती केळ तोडायची नसते. पुन्हा तिला येत नाही पीक, एकदाच तिला येत असतं. पण म्हणून त्यांनी हा बघा किती महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे की न सांडीजे केळी न फळता. म्हणजे केळ प्रसवण्यापूर्वी, म्हणजे केळीचे घड पक्व होण्यापूर्वी कधीही केळीचं झाड तोडू नये. अजून एक सांगतायत उदाहरण. का ठेविले न दिसता दीपू जैसा. आणि आपण एखादी अंधारात वस्तू ठेवलेली असेल तर ती गोष्ट सापडेपर्यंत, ती वस्तू सापडेपर्यंत आपल्या हातातला दिवा सोडायचा नाही किंवा विझवायचा नाही. न सांडीजे केळी न फळता, का ठेविले न दिसता दीपू जैसा. लोक म्हणतील दिसली आता काढून टाका, दिवा बंद करा. हल्ली बघा मध्येच लाईट जातात, मग आपल्या मोबाईलच्या बॅटरी आपण लावतो, त्याच्यावर उजेडात सगळं पाहतो. तर असं आहे की तोपर्यंत ही गोष्ट, हा दिवा विझवू नये. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा.
आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट खरी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य भोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणू वेधला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय।